तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी घडामोड आपल्यापर्यंत येतेय। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीचं पत्र दिलंय आणि या पत्रामध्ये अध्यक्ष म्हणून स्वतःच्या पदाचा उल्लेख केलाय, पण शिवाजीराव गर्जेंचा खजिनदार म्हणून जो उल्लेख केलाय तो अपवाद सोडता इतर कुणाचाही, विशेषतः तटकरे पटेलांचा ना प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख आहे ना कार्यकारी अध्यक्ष म्हणून पटेलांचा उल्लेख आहे। शिवाय आधीच्या कार्यकारिणीतल्या अनेकांना बाजूला करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्यातनं नेमका काय मेसेज दिला गेलाय? सुनेत्रा पवार यांनी काल एक निर्णय घेतला असं कळतंय। तो निर्णय आहे अरोरा टाटा बाय बाय। आणि आता या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आणखी एक मेसेज दिलाय का? 10 मार्च 2026 ला आयोगाला हे पत्र पाठवलेलं आहे। प्रशांत आपले प्रतिनिधी, प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जातोय। प्रशांत, पत्र अधिक बोलका आहे असं म्हणायचं का आणि याचा अर्थ काय आहे? विलास, हे जे पत्र आहे हे केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं आहे। या पत्रामध्ये आपण उल्लेख जर बघितला, आपण दोनच पदाचा उल्लेख आहे, एक अध्यक्षपदाचा आणि दुसरा कोषाध्यक्ष पदाचा। याचा अर्थ असा होतो की तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा पत्ता कट झाला का? अजूनही प्रश्नचिन्ह आहे त्याच्यावरती, कारण की ज्या पद्धतीने संपूर्ण हे पत्र जर बघितलं यामध्ये सगळ्या पदांचा उल्लेख आहे। या संदर्भात जे जुनं जर पत्र आपण बघितलं, साधारणतः 20 मे 2025 देखील एक पत्र आहे, त्या पत्रामध्ये जर उल्लेख बघितला आपण त्या सगळ्यांच्या पदांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की अजित पवार तत्कालीन अध्यक्ष म्हणून अजित पवार हे होते, त्यानंतर कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख होता, त्यानंतर सुनील तटकरे हे नॅशनल जनरल सेक्रेटरी असतील आणि सोबतच प्रदेशाध्यक्ष असतील असाही उल्लेख आहे, त्रिवेदींचा उल्लेख आहे, अशा अनेक लोकांचा उल्लेख आहे जर बघितल्या जुन्या पत्रामध्ये। तर नवीन पत्रामध्ये का उल्लेख नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। या संदर्भात सुनेत्रा पवारांना उत्तर द्यावं लागेल का? प्रशांत, आपण थोडंसं बिटवीन द लाईन्स रीड करण्याचा प्रयत्न करूया। आधी एक पत्र जातं दरम्यानच्या काळात अजितदादांच्या मृत्यूच्या नंतर 18 दिवसांनी, आणि त्यानंतर सुनेत्राताई पवार असं म्हणतात की दरम्यानचा पत्रव्यवहार गृहीत धरू नका, अरोरांची गच्छंती, आजचं पत्र काहीतरी सुरू आहे, ज्याला आपण गेम ऑफ थ्रोन्स म्हणालो होतो काल राष्ट्रवादीतलं। विलास, जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काहीतरी मोठं घडणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे, पण काय मोठं घडणार आहे याचा स्पष्टपणे कोणी उल्लेख करत नाहीये। दरम्यान ज्या पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांचा उल्लेख करण्यात असं पत्र होतं, ते पत्र रद्द करण्याची मग सुनेत्रा पवारांनी एक पत्र दिलं। त्यानंतर जुनं जर पत्र बघितलं तर त्या जुन्या पत्रामध्ये सगळ्या पदांचा उल्लेख आहे, नवीन पत्रामध्ये फक्त 2च पदांचा उल्लेख आहे। अशा या सगळ्या घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या पत्राच्या माध्यमातून काय स्पष्ट होतं, केंद्रीय निवडणूक आयोगाला काय सांगायचं आहे। सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून ज्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी स्पष्ट केलं आहे, ते जे पद लिहिले आहे त्या हाताने म्हणजे पेनाच्या माध्यमातून ते लिहिले झालेले आहे, टायपिंग करण्यात आलेलं नाहीये। याचा अर्थ काय घ्यावा हे देखील स्पष्ट नाही आहे। यानंतर कुठलं पत्र इलेक्शन कमिशनला पाठवलं का याचा उल्लेख पाहायला मिळत नाहीये, कारण की ज्या पद्धतीने जर बघितलं आपण तर जे पत्र इलेक्शन कमिशनच्या साईटवरती आहे त्या पत्रांच्या आधारावरती आपण हे म्हणू शकतो की तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदांचा उल्लेख या निमित्ताने करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनेत्रा पवार दिल्लीत स्थान काय हा प्रश्न निर्माण होईल ना, आता त्यांचं पक्षातलं स्थान काय आहे, कार्यकर्त्यांनी काय मेसेज द्यायचा, काय आहे हे स्पष्ट नाही आहे। नाव आहे पण स्थान काय आहे हे स्पष्ट नाही आहे, कुठलं पद आहे स्पष्ट नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, पण कुठले नेते आहेत? राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहे का प्रदेशाध्यक्ष जनरल सेक्रेटरी आहे? काय उल्लेख आहे? काही उल्लेख नाही आहे, फक्त नावांचा उल्लेख आहे। मग 2च पदांचा उल्लेख का करण्यात आला हे अजूनही अस्पष्ट आहे, पण याचा अर्थ असा होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काहीतरी शिस्त आहे आणि त्या संदर्भात उद्या काही घडामोडी होतात का राजधानी दिल्लीमध्ये आणि सुनेत्रा पवार असणार आहे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सूत्रांकडून बघूया की आपण कालच बडे मुद्द्यामध्ये चर्चा केली की एक प्रकारे टोकाचा राजकीय संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालाय का? त्यानंतरची आजची ही घडामोड अर्थ हा सुद्धा होऊ शकतो की कवच कुंडल काढून घेतली आहेत का? बघूया काय होतं ते।